बाहेर सूर्याचा पारा वाढतोय आणि घामाच्या धाराने आपण हैराण होतोय. उन्हाळा आला की आपल्याला वेध लागतात ते थंडगार पेयांचे, पण बाजारात मिळणारी कोल्ड्रिंक्स किंवा साखरयुक्त सरबत खरंच आपल्याला आतून थंडावा देतात का? मुळीच नाही. आज आपण अशा एक नैसर्गिक सुपरफूडबद्दल बोलणार आहोत, ज्याला आयुर्वेदामध्ये उन्हाळ्यातील अमृत मानलं गेलं आहे. ते म्हणजे सब्जा. काळ्या रंगाचे छोटे छोटे दाणे आपल्या शरीरासाठी किती मोठे चमत्कार करू शकतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. सब्जा कधी खावा, कसा खावा आणि कोणी खाऊ नये याबद्दलची टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. सब्जा म्हणजे नक्की काय? सब्जा म्हणजे तुळशीच्या एका विशिष्ट जातीच्या बिया. याला कामक कस्तुरी किंवा बर्बर असे म्हणतात. दिसायला या बिया सीडसारखे म्हणजेच चिया सीडसारखे दिसतात. वाटत असले तरी चिया आणि सब्जा या जमीन अस्मानचा फरक आहे. सब्जा पाण्यात टाकल्यावर लगेच फुगतो आणि त्याच्या भोवती एक पांढरं जेलसारखं आवरण तयार होतं. आता पाहूया सब्जाचे गुणधर्म. सब्जामध्ये निसर्गाने दडलेला आहे. त्यात आहे थंडावा, हा निसर्गात शीतगुणाचा आहे. त्याच्यात आहे फायबर, यात भरपूर तंतुमय पदार्थ असतात, ते पचनासाठी उत्तम असतात. तसेच सब्जामधून आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात, ज्याच्यामुळे हृदयासाठी आणि मेंदूसाठी ते फायदेशीर असते. जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना ओमेगा 3 सब्जामधून भेटू शकतो, त्यामुळे त्यांनी अवश्य सब्जा खावा. तसेच याच्यामधून कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि यांचा उत्तम स्रोत आहे. तसेच अँटीऑक्सिडंट शरीराचे विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतो. याचा शरीरावर परिणाम काय होता आणि त्याचे कार्य काय आहे ते पाहूया. सब्जा आपल्या शरीरात गेल्यावर एखाद्या स्पंजप्रमाणे काम करतो. पोटाची उष्णता शोषून घेणे. उन्हाळ्यात पोटातील पित्त वाढतं. सब्जा पोटातील अतिरिक्त आम्लता म्हणजेच ॲसिडिटी शोषून घेतो. तसेच पाण्याची पातळी टिकवण्याचे काम करतो. सब्जा स्वतःच्या वजनापेक्षा जास्त पाणी धरून ठेवतो, ज्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. तसेच रक्तशुद्धीकरण, हे रक्तातील उष्णता कमी करून त्वचा सतेज बनवते. सब्जा खाण्याचे 7 मुख्य फायदे पाहूया. वजन कमी करण्यासाठी. सब्जा फुगलेला असल्याने तो खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते आणि वजन नियंत्रित राहते. तसेच बद्धकोष्ठतेवर गुणकारी म्हणजेच कॉन्स्टिपेशनपासून रिलीफ भेटण्यासाठी सब्जा खूप गुणकारी आहे. रात्री दुधासोबत सब्जा घेतल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. तसेच डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी म्हणजेच रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून सब्जा आपल्याला रोखतो. तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्य राखण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे सब्जा. सब्जामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे मुरूम म्हणजेच ॲक्ने कमी होतात आणि केसही मजबूत होतात. तसेच उष्णतेच्या विकारांवर रामबाण असलेला हा सब्जा हातपायांची जळजळ, लघवीला आग होणे यावर सब्जा अत्यंत प्रभावी आहे. तसेच ताणतणाव कमी करणे म्हणजे सब्जाचा थंड प्रभाव मनाला शांत करतो. हृदयासाठीही उत्तम, हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. आता पाहूया सब्जा वापरण्याच्या विविध पद्धती. त्यामध्ये प्रथम पाहूया तर 1 चमचा सब्जा अर्धा कप पाण्यात 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवा. नंतर तो लिंबू सरबत, नेहमीच्या लिंबू सरबतात सुद्धा सब्जा टाकून तुम्ही पिऊ शकता. नारळ पाणी, ताजेपणा दुप्पट करण्यासाठी शहाळ्याच्या पाण्यात सब्जा मिसळा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर ते पाणी प्या. तसेच दूध आणि गुलकंद, रात्री झोपताना थंड दुधात गुलकंद आणि सब्जा टाकून घेतल्यास पित्त पूर्णपणे शांत होते. तसेच दही आणि ताक, ताकामध्ये जिरेपूड, मीठ आणि सब्जा टाकून त्यामुळे पोटाला थंडावा तसेच उष्णतेपासून आराम मिळतो. सब्जा कधी खावा आणि कधी खाऊ नये तर सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारी उन्हातून आल्यावर हा घेणे सर्वोत्तम असते. तसेच कोणी खाऊ नये किंवा कधी खाऊ नये. गरोदर स्त्रिया, सब्जा शरीरातील एस्ट्रोजनची पातळी कमी करू शकतो, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गरोदर स्त्रियांनी कधीही सब्जा खाऊ नये. तसेच लहान मुलांच्या बाबतीतही काळजी घ्यावी. मुलं नीट चावू शकत नसतील तर गळ्यात अडकण्याची भीती असते. तसेच सब्जाचे अतिसेवनही करू नये. अतिसेवनाने पोट फुगणे किंवा जुलाब होऊ शकतात. दिवसाला 1 ते 2 चमचे भिजवलेला सब्जा आपल्या शरीरासाठी पुरेसा आहे. तर सब्जाबाबत आयुर्वेद काय म्हणतो ते पाहूया. आयुर्वेदानुसार सब्जा हा वात आणि पित्त दोष यांना शांत करणारा आहे. याचा पचनपश्चात परिणाम काय असतो तर हा शरीरातील आंब बाहेर काढण्यास मदत करतो. तसेच मूत्रल गुणधर्म म्हणजेच डायुरेटिक. उन्हाळ्यात अनेकांना लघवीला जळजळ होते किंवा कमी लघवी होते. सब्जा नैसर्गिक मूत्रल असल्याने किडनी स्वच्छ करतो आणि जळजळ थांबवतो. आता पाहूया सब्जा आणि महिलांचे आरोग्य. सब्जा रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतो, जे PCOS असलेल्या महिलांसाठी फायदेशीर असते. तसेच मासिक पाळीची उष्णता, पाळीच्या काळात शरीरात उष्णता वाढते, अशा वेळी सब्जा पाणी घेतल्यास पोटातील पेटके म्हणजे क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते. तसेच केसांच्या समस्या तर सब्जामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि लोह म्हणजेच आयर्न असते.
तर यासाठी काय करावं, 1 चमचा सब्जा पावडर खोबरेल तेलात मिसळून स्काल्पला लावल्यास केस गळती कमी होते आणि कोंडा दूर होतो. सब्जा खाण्याचे काही भन्नाट प्रकार पाहूया. तर सब्जा पुडिंग, नारळाच्या दुधात भिजवलेला सब्जा आणि वरून आंबा किंवा कलिंगडाचे काप हे हेल्दी डेझर्ट आहे. सब्जा आईस क्यूब्स, पाण्याच्या ट्रेमध्ये भिजवलेला सब्जा टाकून त्याचे बर्फाचे खडे बनवा. हे खडे कोणत्याही ज्यूसमध्ये टाकून सर्व करू शकता. तसेच सब्जा स्मूदी, केळी आणि दह्याच्या स्मूदीमध्ये सब्जा मिसळा. अतिसेवनाचे परिणाम म्हणजे सब्जा अति प्रमाणात खाल्ला तर त्याचे परिणाम काय होतात, त्याच्या नकारात्मक बाजूही पाहूया. पचन बिघडणे, जर तुम्ही सब्जा खाल्ल्यावर पुरेसे पाणी प्यायले नाही तर तो पोटात जाऊन फुगतो आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन वाढवू शकतो. तसेच औषधांसोबत प्रतिक्रिया, जर तुम्ही मधुमेहाची किंवा उच्च रक्तदाबाची औषधे घेत असाल म्हणजे शुगर, ब्लड प्रेशर याचे मेडिसिन तुम्ही घेत असाल तर सब्जा खाण्यापूर्वी 2 तासाचे अंतर ठेवा. म्हणजे त्या दोन्हींमध्ये 2 तासाचे तरी अंतर ठेवा, कारण तो औषधाचे शोषण कमी करू शकतो. तसेच सब्जाची साठवणूक कशी करावी, तर सब्जा नेहमी हवाबंद डब्यात ठेवावा. ओलावा लागल्यास बियांना बुरशी लागू शकते, त्यामुळे कोरड्या जागी साठवावा. तसेच सब्जांच्या बिया डायबिटीजमध्ये कशा प्रकारे येतात उपयोगी, तर सब्जाच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर म्हणजे सोल्युबल फायबर्स भरपूर असतात. जेव्हा आपण जेवणापूर्वी किंवा जेवणासोबत सब्जा घेतो तेव्हा तो अन्नातील कार्बोहायड्रेटचे साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रिया मंदावतो. यामुळे काय होते तर रक्तातील साखर एकदम वाढत नाही, त्याचा स्पाइक होत नाही. तसेच टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे वरदान आहे. नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच ते एक इंटरनल क्लिन्झिंग आहे. आपले शरीर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात फ्री रॅडिकल्स तयार करते. सब्जा रक्तातील विषारी द्रव्य खेचून घेतो आणि शौचवाटे बाहेर काढतो. कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण सब्जामध्ये दुधापेक्षाही जास्त काही प्रमाणात खनिजे असतात. ते हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तसेच मॅग्नेशियम आणि हाडांच्या घनतेसाठी अत्यंत म्हणजे बोन डेन्सिटीसाठी अत्यंत आवश्यक असतात. अनेकांना उन्हाळ्यात हाडे दुखण्याचा किंवा थकण्याचा त्रास होतो. सब्जा त्यावरील एक उत्तम नैसर्गिक सप्लिमेंट आहे. तसेच तोंडाच्या आरोग्याबद्दल पाहूया. उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेकांना तोंडाला फोड येणे किंवा तोंडाची दुर्गंधी येते. त्यावरती सब्जा पाण्यात भिजवून त्या पाण्याने गुळण्या केल्यास किंवा तोंडात थोडा वेळ धरून ठेवल्यास उष्णता कमी होते आणि फोड लवकर बरे होतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हिरड्यांचे आरोग्यही सुधारते. मुलांसाठी सब्जा किती महत्त्वाचा आहे ते पाहूया. लहान मुलांमध्ये उन्हाळ्यात उष्णतेमुळे नाकातून रक्त येणे, नोज ब्लिडिंग होणे किंवा नाक फुटणे याचे प्रमाण वाढते. अशावेळी मुलांना रोज 1 चमचा सब्जा सरबत दिल्यास रक्ताभिसरण नियंत्रित राहते आणि नाकातून रक्त येणे थांबते. सब्जा विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, तर सब्जा विकत घेताना पॉलिश केलेला सब्जा, काही वेळा बाजारात चमकदार सब्जा मिळतो जो रासायनिक प्रक्रिया केलेला असू शकतो. नेहमी मॅट फिनिश म्हणजे कमी चमक असलेला सब्जा, काळसर रंगाचा सब्जा निवडा. तसेच तो वापरण्यापूर्वी एकदा चाळून घ्यावा जेणेकरून माती किंवा खडे राहणार नाहीत. तसेच पावसाळा किंवा हिवाळ्यात सब्जा कसा टाळावा किंवा का टाळावा, सब्जा हा अत्यंत शीत म्हणजेच थंड प्रकृतीचा असल्यामुळे आर्थरायटिस म्हणजे सांधेदुखी आहे किंवा ज्यांना वारंवार सर्दी, खोकला, सायनसचा त्रास होतो त्यांनी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सब्जा टाळणे हिताचे असते. आता पाहूया एक डिटॉक्स सब्जाची रेसिपी. तर एका काचेच्या बाटलीत 1 लिटर पाणी आणि त्यात 2 चमचे भिजवलेला सब्जा, तसेच पुदिन्याची 5 पाने आणि अर्धा लिंबू रस कापून त्यात टाकावे. तसेच काकडीचे काप टाका. हे पाणी दिवसभर घ्या. हे उन्हाळ्यातील जगातील सर्वोत्तम नॅचरल एनर्जी ड्रिंक आहे. तसेच मेंदूचे आरोग्य आणि एकाग्रता, उन्हाळ्यात उष्णतेमुळे मेंदूला थकवा जाणवतो ज्याला आपण ब्रेन फॉग म्हणतो. तर सब्जामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात जे मेंदूच्या पेशींना शांत ठेवतात. त्यामुळे विद्यार्थी किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी सब्जाचे पाणी एकाग्रता वाढवण्यासाठी घ्यावे. अत्यंत गुणकारी आहे. तसेच ॲसिडिटी आणि छातीतील जळजळ त्याच्यावरती सब्जा कसा काम करतो, जेव्हा आपण तिखट किंवा मसालेदार पदार्थ खातो तेव्हा पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढते. भिजवलेला सब्जा हा अल्कधर्मी म्हणजेच अल्कलाईन असल्यानं तो पोटाच्या स्तरावर एक संरक्षण कवच म्हणजेच प्रोटेक्टिव्ह लायनिंग अशा प्रकारे तयार करतो, ज्यामुळे ॲसिडिटीचा दाह कमी होतो. तसेच लोहाची कमतरता आणि ॲनिमिया असलेल्या लोकांसाठी म्हणजे शाकाहारी लोकांसाठी सब्जा हा लोहाचा एक उत्तम स्रोत आहे. ज्या महिलांना लोहाची कमतरता आहे त्यांनी रोज सब्जा घेतल्यास खूप फायदा होतो. त्यांचे रक्तातील हेमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात थकवा जाणवण्याचे मुख्य कारण लोहाची कमतरता असते. त्यावर हा अगदी सोपा उपाय आहे. तसेच कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार म्हणजेच सब्जाच्या बियांमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते. हे पेक्टिन आतड्यांमधून कोलेस्ट्रॉल शोषले जाण्यास प्रतिबंध करते. यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाचा ताण हलका होतो. तसेच हँगओव्हरवरती हा एक रामबाण उपाय आहे. कदाचित हे एकाला विचित्र वाटेल पण पार्टीनंतर होणारा हँगओव्हर हा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि उष्णता वाढल्यामुळे होतो. अशावेळी सब्जा पाणी प्यायल्याने शरीर लवकर रिकवर होते आणि यकृताला थंडावा मिळतो म्हणजेच लिव्हरला थंडावा मिळतो. त्यामुळे हँगओव्हर झाल्यास नक्की हे सब्जाचं पाणी प्या. जिम आणि व्यायामानंतर
शरीरातील इलेक्ट्रोलाइट घामावाटे बाहेर पडतात. प्रोटीन शेकमध्ये किंवा साध्या पाण्यात सब्जा टाकून घेतल्यास स्नायूंची जळजळ कमी होते आणि शरीर लवकर थंड होते. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की आपल्या स्वयंपाकघरातल्या एका छोट्या डब्यात दडलेला हा सब्जा आरोग्यासाठी किती मोठा चमत्कार ठरू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात निसर्गाने आपल्याला दिलेले एक अनमोल वरदान आहे. आपण फक्त चवीसाठी फालुद्यात सब्जा खातो, पण त्याचे औषधी गुण घेतल्यावर मला खात्री आहे की तुम्ही आजपासून त्याचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात कराल. लक्षात ठेवा, महागड्या एनर्जी ड्रिंक्सपेक्षा आपला घरगुती सब्जा कितीतरी पटीने सरस आणि सुरक्षित आहे. परंतु ह्याचा अतिरेक टाळावा. आवर्जून उन्हाळ्यात सब्जाचे वेगवेगळे ड्रिंक्स, त्याच्या रेसिपी करून ट्राय करा. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तसेच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.